तर आज आपल्या आगरच्या यात्रेत आकाशी पाळण्यात खेळता खेळता त्याच्यात असंही की झालं की तुम्हाला काय सांगा मग हे असं कसं मधातून चला मी सगळं तुम्हाला पहिल्यापासून सांगतो तिथपर्यंत आपल्या पेजला फॉलो करून घ्या तर काय म्हणता मग मित्रांनो कशा आहात सगळ्यांना मनापासून जय शिवराय तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होता आपला आगरला भंडारा मग का आपला ऑटो वगैरे आला त्याच्या सगळं सामान वगैरे टाकून घेतलं सगळेजण ऑटोत बसलो आणि निघालो डायरेक्ट आपल्या रस्त्यात पण अर्ध्या रस्त्यात आल्यावर माहिती पडलं की आपलं जे मेन सामान आहे तेच घरी राहिलं जे की आपलं भाजीचा अलका आणि इथून आता आगर फक्त 10 किलोमीटर बाकी आहे मग बाबांना टू व्हीलर घेऊन परत घरी पाठवणं पडलं आणि आपण निघालो आपल्या रस्त्यानं म्हटलं आता किती टाइम होणार आणि किती नाही पण कसं तरी आपण आपलं काम पटापट चालू केलं तिथे सगळ्यात पहिले तर पोहोचल्याबरोबर आपलं सगळं सामान काढून घेतलं आता जाणं होतं आपल्याला पाणी आणायला सगळ्यांच्या हाती एक एक दोन बकेट देऊन दिले सगळेजण निघालो डायरेक्ट पाणी आणायला प्रशांत भाऊनी आपल्याला पटापट पाणी काढून दिलं आणि आपण ते भरून घेतलं पाणी आणून झाल्यावर इकडे चालू होती आईची चुलीची पूजा करणं आपल्या सगळ्या भांड्यांना इकडे माती वगैरे लावून घेतली नंतर इकडे सगळ्यांना टिक्के वगैरे लावून घेतले ते झाल्यावर इकडे अभिजितनं लावले इकडे ऑटो मध्ये गाणे म्हटलं असंच तुम्ही गाणे ऐकत बसणार तर आपला स्वयंपाक कधी होणार सगळ्यांना घेतला आणि बसलो डायरेक्ट वांगे कापायला सगळ्यांनी मिळून वांगे वगैरे कापून घेतले आपल्या इकडे वांगे वगैरे कापून तयार होईपर्यंत इकडे आपले रोडगे पण पूर्ण तयार झालेले होते आणि आता ऊन तर एवढी तापत आहे की ते तुम्हाला माहितीच आहे आणि त्याच्यात हे आपले रोडगे आता जो करते हे त्यालाच माहिती असते ते झाल्यावर इकडे आलो आपण सखरा महाराजांच्या मंदिरात त्यांचे मस्तपैकी दर्शन वगैरे करून घेतले त्यांचे दर्शन करून झाल्यावर आलो इकडे भवानी देवीच्या मंदिरात तुम्ही पण या मंदिरात कधी आलेत का तर आपल्या कॉमेंट मध्ये नक्की सांगा भवानी देवीचे मस्तपैकी दर्शन वगैरे करून घेतले दर्शन करून आलो इकडे यात्रेत तर यात्रेमध्ये थोडंसं फिरून घेतलं तर आता यात्रेमध्ये आपण फिरून कायच घेणार तर पाणीपुरी मस्तपैकी पाणीपुरी खाऊन घेतली पाणीपुरी खाऊन झाल्यावर इकडे भेटले आपले फॉलोअर्स म्हणजेच की आपल्या गावातले पुरुष मंडळ तर यांनी टाकलेला आहे भाऊ छोट्या मुलांचं खेळण्यांचं दुकान ते म्हणत आपल्याला व्लॉग मध्ये घेतात त्यांना आपल्या व्लॉग मध्ये घेतलं आणि इकडे तर आईस्क्रीम पण खाणं चालू होते सगळ्यांना मस्तपैकी आपल्या व्लॉग मध्ये घेऊन घेतलं आणि हे जर तुम्हाला कोणत्या यात्रेमध्ये जर भेटले तर यांच्या जवळ एकदम बेस्ट ऑफर राहते आणि प्रत्येक प्रकारची खेळणी पण यांच्याकडे अवेलेबल आहे पण आपल्या पेजला फॉलो पण केलेलं असलं पाहिजे आपली सगळी यात्रा वगैरे फिरून झाल्यावर झाली इकडे जेवणाची सुरुवात सगळ्यात पहिले तर त्यांचा मस्तपैकी एक छोटासा व्हिडिओ घेऊन घेतला सगळ्यांनी मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतले नंतर बसलो भाऊ आपण जेवण करायला वहिनीने आणि रेणुकाने आपल्याला वाळण केलं आणि घेतलं जेवण करून कारण सगळ्यात लास्टला फक्त आपणच राहिलो होतो जेवण करून झाल्यावर परत यात्रेत आल्यावर तर एवढी गर्दी वाढली होती की काही विचारूच नका रस्त्याने नीट चालता पण नव्हतं येत मग काय सगळ्यांनी एक आईस्क्रीम घेतली आणि तेच घेऊन आलो इकडे आकाशी पाळण्याजवळ सगळ्यात पहिले तर एक छोटासा व्हिडिओ काढून घेतला ते झाल्यावर इकडे आलो घसरगुंडी जवळ घसरगुंडीवर खेळायची तर खूप इच्छा होती पण तिकीट वाल्याला विचारलं तर तो म्हणे कसाही माझा धंदा चालू आहे तर तो पण तुम्ही बंद पाडून टाकणार शेवटी आपल्याला तिथून निघणंच पडलं नंतर बसलो यावाला आकाशी पाळण्या पण पहिल्यांदा तर एवढं काही वाटलं नाही पण जसं त्यांनी फिरवला तसं डायरेक्ट सगळेजण ओरडायला लागले पण त्यामध्ये मजाही तेवढीच आली